वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत आलू मटर। तर मग चला बघूया कशी बनवतात ती। त्याच्यासाठी मी इकडे मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय, कापून बारीक चिरून। एक कांदा घेतलाय, त्याच्यानंतर लसूण घेतले 3 ते 4 पाकळ्या, कढीपत्ता घेतले 7-8 पाकळ्या आणि 2 टोमॅटो घेतले चिरून। इथे कढई गरम करत ठेवली। कढई गरम झाले, त्यात मी 2 ते 3 टीस्पून तेल टाकते। त्याच्यानंतर थोडंसं जिरा, लसूण, कढीपत्ता, कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवायचा आहे। थोडासा लाल होऊ द्यायचा कांदा। आता आपण त्यात टाकणार आहोत टोमॅटो। टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं। टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूया। चांगल्या प्रकारे घालून घ्यायचं। अर्धा टीस्पून हळद टाकते, त्याच्यानंतर 2 छोटे स्पून मसाला टाकते, लाल मसाला, आणि 1 छोटा स्पून गरम मसाला। त्याचा आपण चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया। हे मी वाटण टाकते। वाटण कांदा आणि खोबऱ्याचं बनवलेलं आहे। सुकं खोबरं आणि कांदा तसं वाटण घालते, ते आपण आता थोडंसं टाकूया। वाटण पण चांगल्या प्रकारे मस्त शिजलेलं आहे। आता आपण त्यात मटर टाकून घेऊया। मटर मी कुकरमध्ये 1 शिट्टी काढून घेतली, त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिजवावे नाही लागणार। मटर शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलंय। आता आपण त्यात बटाटे टाकूया। बटाटे मी 2 कापून टाकलेत, ते पण मी उकडवून घेतलेत। तुम्ही कच्चे सुद्धा टाकू शकता। आता आपण चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया। बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यावरती 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। 10-15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण ओपन करून बघूया। भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता।
अशा प्रकारे मस्त अशी आमची रेसिपी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। जर आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।